तोपर्यंत आपण तेल पण गरम करत ठेवलं. हो हो. ह्याचं पण असं थोडं गोळी तयार करून घ्यायची. बर. म्हणजे भरायला सोपं पडतं. बरोबर. आणि ते सुटणार नाही. सुटणार नाही. बरोबर. पारी आपण लाटून म्हणजे तुम्ही तयार करून घेतली आणि त्यात हे सारण भरलं. सारण भरलं. ऍक्च्युली सारणाचा पण गोळा केला आपण. हो, सारणाचा पण आपण गोळा केला आणि असा हलक्या हाताने असा गोल करायचा. बर. हे झालं असं. ओके. घ्या तळून. तळून काय तू लवकर होईल ना. हो हो हो. बरं बरं. असं हे आता हे वडे तयार झाल्यानंतर पुढे काय करायचं. हे डिश मध्ये काढायचे आणि तासभर आधी दहीवर ह्याच्या गोड दही जे आपण तयार केलेलं आहे ते त्याच्यावर टाकून तासभर मुरू द्यायचे आणि मग सर्व करायचे. वरून त्याच्यावर असं थोडंसं म्हणजे असे हे शाही पोटॅटो वडे करून घ्यायचे आणि त्यावरती हे गोड दही तासभर आधी पसरवायचं. मग आपल्याला आवडत असेल तर वरती आपण कोथिंबीर हो टाकू शकतो. थोडंसं लाल तिखट, मीठ. व्हेरी गुड. चाट मसाला. हो, चाट मसाला. अशा प्रकारे शाही पोटॅटो दही वडा आम्ही छान सजवून घेतो. तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. शाही पोटॅटो दहीवडे बनवण्याकरता लागणारं साहित्य: उकडलेला बटाटा, कॉर्नफ्लॉर, गोड दही, मावा, वेलची पावडर, मनुका, काजूचे तुकडे, किसलेले बदाम आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये किसलेले बदाम, काजूचे काप, बेदाणे, वेलची पावडर आणि मावा घालून एकत्र करून सारण बनवून घ्यावं. पारी बनवण्याकरता एका बाउलमध्ये बटाटा, मीठ आणि कॉर्नफ्लॉर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. बटाट्याच्या एकजीव मिश्रणाची पारी बनवून बदाम काजूच्या एकत्रित मिश्रणाचं सारण भरून घ्यावं. गरम तेलात वडे तळून घ्यावेत आणि शाही पोटॅटो दही वडे ही डिश सर्व्ह करावी.